साताऱ्याची गोष्ट. एके दिवशी एक गाडी आमच्या दारी येऊन उभी राहिली आणि तिच्यातून एक ठिपक्या-ठिपक्याची सुंदर पातळ नेसलेली बाई खाली उतरली. तिच्याजवळ सामानही पुष्कळ होते. मी आईला हाक मारून म्हटले, "घरात कोणसा आला आहे?" माझी अपेक्षा अशी होती की आई आतून बाहेर येईपर्यंत ही बाई दरवाजातच वाट पाहील. पण ती सरळ आत गेली आणि घरचीच असल्याप्रमाणे घरात इकडे-तिकडे फिरू लागली. मला नंतर कळले की ती माझी बहीणच आहे. पुष्कळ दिवस सासरी राहून माहेरी आले आहे. जेवण आटोपल्यावर तिने आपले सर्व सामान सोडून आईला दाखवले. त्यातून 5-6 सुंदर सुंदर रंगीत काचेच्या गोट्या निघाल्या. त्या मला देऊन ती म्हणाली, "दत्तू, हे घे तुला बैदूल." मला आनंद तर झालाच, पण आनंदापेक्षा आश्चर्य अधिक वाटले. घरी बाबा आम्हाला बैदुलांना शिवून देत नसत. गोट्यांचा खेळ जुगारी लोकच खेळतात. चांगल्या घरची मुले गोट्या खेळत नसतात, असे आमच्या मनावर ठसवले होते. त्यामुळं वाटोळ्या गोट्या पाहून जरी तोंडाला पाणी सुटले तरी त्यांना शिवण्याची आम्हाला हिंमत होत नसे. बैदूल मेळ्याचा आनंद तर झालाच, पण त्यांनी खेळायचे कसे हे ठाऊक असेल तर ना. बैदूल घेऊन मी गोंदूकडे धाव ठोकली. त्याला देखील बैदुलाचा खेळ ठाऊक नव्हता. तेव्हा आमची भिंतीशी समोरासमोर बसून एकमेकांकडे जमिनीवरून गोट्या फेकायला सुरुवात केली. एकमेकांच्या बैदुलांची टक्कर झाली म्हणजे आम्हाला खूप गंमत वाटे. पण सारा वेळ मनात धाकधूक असायची की जर बाबांची दृष्टी पडली तर खेळ बंद व्हायचा. इतकेच नव्हे तर बैदुलही जप्त व्हायचे. अख्खा घरात सर्वांची आवडते आहे हे मला कळायला फारसा वेळ लागला नाही. हक्काच्या शहाणपणावर आणि प्रेमळ स्वभावावर आई तर कुरवडून जाई. वडील सारा दिवस भागूला काय हवे, तिला काय आवडते हे समजून घेण्यास उत्सुक असत. माझ्या मनाची खात्री झाली की अक्का करेल ते चांगली. अक्काचे वर्तन ते चांगले वर्तन. अक्काच्या तोंडून गोष्टी ऐकणे मला फार आवडते. अक्काने घरी येताच मला शिकवायला सुरुवात केली. मी भिकारीच्या वर्गात होतो. मी वाचताना अडखळलो तरी देखील अक्का माझ्यावर रागवत नसे, तर अत्यंत प्रेमाने आणि मोठ्या चातुर्याने मला शिकवत असे. तिला शिकवण्याची हातोटी चांगली होती. रोज संध्याकाळी रामविजय घेऊन ती आईला वाचून दाखवत असे. मी नियमाने ऐकायला बसत असे. एके दिवशी अक्का आईला म्हणाली, "आई, आपण हा पोपट घरात बाळगला आहे. त्याला सोडून देऊया?" आश्चर्यचकित होऊन मी विचारले, "पण का? पोपट तर आम्हा सर्वांना आवडतो. त्याला का काढून लावायचं?" अक्काने लागली सुस्वर कंठाने नळ दमयंती आख्यान सुरू केली. त्यात राजाच्या हाती सापडलेला हंस सुटू जाण्याची धडपड करतो. स्वतःला सोडून देण्यासाठी राजाला परोपरीने विनवतो, तरीही राजा सोडत नाही. असे पाहून तो निराश होतो. स्वतःची म्हातारी आई, स्वतःची मादी आणि पिल्ले याची आठवण करून विलाप करतो. हा प्रसंग आला तेव्हा अक्काच्याने राहावेना. तिला रडू कोसळली. थोड्या वेळाने आसं पुसून त्या ओळींचा अर्थ तिने स्पंदत पुंदत आम्हाला सांगितला. सर्वांच्या हृदयाला पाझर फुटला आणि ताबडतोब निश्चय झाला की पोपटाला कोंडून ठेवता कामा नये. विष्णूने पोपटाचा पिंजरा नेऊन सीताफळाच्या झाडावर टांगला आणि हळूच पिंजऱ्याचे दार उघडले. एक क्षण तर पोपटाला उडून जायचे सुचलेही नाही. हे झाले कसे म्हणून बिचारा दबकून गेला असेल, चकित झाला असेल. दुसऱ्या क्षणी पिंजऱ्यातील दांडीवरून उडून तो पिंजऱ्याच्या उघड्या दारात बसला आणि तिथून भुर्रकन आकाशात उडून गेला. अक्काच्या डोळ्यात आनंदाचे मोती चमकू लागले. केसूने टाळ्या पिटल्या. सर्वजण मानावर करून पोपट कुठे जातो हे पाहू लागली. थोड्याच वेळात पोपट परत आला आणि पिंजऱ्यावर बसला. विष्णू म्हणाला, "अरे, हा काही आपल्याला सोडून जायचा नाही. आपण याला हळूच पकडू, पुन्हा पिंजऱ्यात कोंडून घालू." पण अक्काने तसे करायचे नाही म्हणून निश्चिंत सांगितले. पुढे रोज तो पोपट सीताफळाच्या झाडावर येऊन बसत असे. आम्ही केळे किंवा मिरच्या आणून दिल्या तर आमच्या हातून घेऊन खात असे आणि उडून जात असे. असे एखादा महिना चालले असेल. पुढे पुढे तो पोपट इतर पोपटात मिसळून गेला आणि मग आमच्या जवळ येण्याचे त्याने बंद केले. अक्काच्या तोंडून ऐकले नळाख्यांपुढे मीही तोंडपाठ केले. अजूनही आठवते ते. हंस राजाला प्रार्थून म्हणतो, "जागजागे आहेत वीरकोटी, भले झुंजारहीत शक्ती जया मोठी. तया मारया धैर्य धरे पोटी, पाखरू हे मारणे बुद्धी खोटी. वधुनी माझी हे कनकरूप काया, कटक मुकुटादिक भूषणे कराया. कशी आशा उपजली तुला राया, का नाही तुझला दया माया." तरीही नळराजा हंसाला सोडीना. तेव्हा हंस त्याच्या मनात करुणा उत्पन्न करण्यासाठी आपल्या घरातील हकीकत सांगतो. "म्हातारी उडता नेचिता तिजला माता, मधिया अशी. कांता काय वदो नवप्रसव, ते साता दिसाची तशी.
पाता त्या उभयांचं मी मज विधी घातास येजू तसे हाता माझी नृप तुझ्या गवसलो आता करावे कसे. आम्ही शहापूरला आलो. सराफ गल्लीतील भिशांचे घर ते आमचे आजोळ. तिथे आम्ही राहिलो. अक्का आजारी होती. मोठी मामी रोज सकाळी उठून पेज तयार करी व आम्हा मुलांची पंगत बसून आम्हाला रोज जेवू घाली. तोंडी लावण्यासाठी पुष्कळदा भाजीच्या ऐवजी आम्हाला भोपळ्यांचे सांडगेच तळून दिले जात. साताऱ्याला असताना नेहमी तांदळाचे सांडगे खाण्याची मला सवय होती. मला हे भोपळ्यांचे सांडगे कसे आवडावेत. मी माझी नावड व्यक्त करण्यासाठी मामीला म्हणालो, आमच्या घरचे तांदळाचे सांडगे काव काव करतात आणि तुमच्या घरचे हे सांडगे चिवचिव करतात, म्हणून हे सांडगे मला आवडत नाहीत. माझ्या या काव्याचे त्यावेळी बरेच कौतुक झाले. थोड्याच दिवसात घरात सर्वत्र उदासीनतेची आणि चिंतेची छाया पसरली. अख्खाचे दुखणे उपवास केले. एके दिवशी सकाळी उठताच समोरच्या घरच्या लोकांनी आम्हाला घरी जेवणास बोलावले. आम्ही सर्व मंडळी तिथे गेलो. कोण जाणे कशासाठी, पण आम्हाला तिथेच अडवून ठेवण्याचे निरनिराळे प्रयोग होऊ लागले. मी घरी जाण्याची गोष्ट काढली की लागलीच एखादा मोठा मुलगा आम्हाला, चल तुला एक गोष्ट सांगतो. गोष्ट कशी बशी पुरी झाली म्हणजे तू गावून दाखवी. असे करता करता संध्याकाळ होत आली. आता मला वाटू लागले की सगळा दिवस आम्हाला येथे बसवून ठेवण्यात काहीतरी हेतू आहे. मी कंटाळून बोकड पसरली. मी रडतो आहे एवढ्याचसाठीच गोदूला सहानुभूतीचे रडे कोसळले. ज्याच्या घरी आम्ही गेलो होतो त्याच्या मुलांना आत काय करावे ते समजेना. बिचारे मेटाकुटीस आले. इतक्यात शेजारच्या दुसऱ्या एका मुलाने येऊन मला म्हटले, भिशेच्या घरी तुझ्या बाप मोठ्याने रडत आहे. त्याचे हे वाक्य ऐकून मला त्याचा फार राग आला. माझ्या बापासंबंधी एकेरी शब्द वापरतो आणि माझे वडील कधी रडतील का? जन्मतः मी कधी तसे पाहिले नव्हते. मी चिडून त्याला म्हणाले, तू खोटं बोलतोस. आणि मी तडकन घरी आलो. रात्रीचे 9 वाजण्याचा सुमार असेल. घरी सर्वत्र दुःखाची छटा पसरली होती. कोणी कोणास बोलत नव्हते. पुढल्या खोलीत एका कोपऱ्यात तांदळाचे अर्धे भरलेले पोते ठेवले होते. त्यावर माझे वडील एक पातळ उपारणे पांघरून बसले होते. थंडीने ते काकडत असावेत असे वाटत होते. मला मांडीवर घेऊन दुःखी आवाजात ते म्हणाले, दत्तू, आपली भाऊ आपल्याला सोडून गेली दूर. मला काही केल्या समजेना की झाले आहे काय. दूर म्हणजे कुठवर गेली असेल, कशासाठी गेली असेल. वडील इतके दुःखी का? घरात कोणीच कोणाशी का बोलत नाही. वडील तर राहून राहून एकच वाक्य बोलत, आपली भाऊ आपल्याला सोडून दूर गेली. रात्र कशी बशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी आई काहीच खाईना. सगळ्यांनी परोपरीने सांगून पाहिले पण तिने कोणाचेच ऐकले नाही. शेवटचा उपाय म्हणून राममामा मला आईजवळ घेऊन गेले. त्यांनी मला सांगितले, तुझ्या आईला म्हण, तू जर जेवले नाहीस तर तुला माझ्या गळ्याची शपथ आहे. मी तसे म्हणणार इतक्यात आईने मला दाटवून म्हटले, दत्तू, तसं काही बोलू नकोस. झाले मातृभक्त दत्तूची जीभ आता कसचे हालायते. अक्काविषयीची माझी प्रत्यक्ष संस्मरणे काही ती एवढीच, पण लहानपणापासून मी त्या संस्मरणाचे ध्यान करत करत त्याचे संगोपन करत आलो आहे. मनुष्याच्या जवळजवळ सर्व शुभ वृत्तीचा विकास कौटुंबिक वातावरणात होत असतो. त्यातही आईच्या नंतर जर कुणाची मुलावर विशेष छाप पडत असेल तर ती वडील बहिणीचीच. मला समजू लागले त्यापूर्वीच माझी एकुलती एक बहीण वारली. त्यामुळे माझ्या जीवनातील हे दालन प्रथमपासूनच शून्यवत झाले आहे. माझी भगिनी प्रेमाची भूक राहून गेली आहे. मी जेव्हा मोठा झालो तेव्हा मला वाटे, मला एखादी बहीण असती तर किती चांगले झाले असते.